नमस्कार. एसएम मिल्क अॅनालायझर अनबॉक्सिंग कसं करायचंय आणि त्याच्या बेसिक सेटिंग्स कशा करायचे ह्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर चला आपण एसएम मिल्क अॅनालायझर अनबॉक्सिंग करूया. तर सर्वात पहिला हे मशीन आपण ओपन करूया. ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिला एक बुक मिळेल. या बुक मध्ये तुम्ही जर आत पाहिलं तर एक चेकलिस्ट मिळते तुम्हाला. या चेकलिस्ट मध्ये जे काही सर्व पॅरामीटर्स आहेत हे सर्व पॅरामीटर्स तुम्हाला आतमध्ये मिळतात आणि त्याचबरोबर त्याच चेकलिस्टला तुम्हाला एक वॉरंटी कार्ड मिळतं. तर हे सुरुवातीचं बुक आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर याच्यामध्ये येणार आहे तुम्हाला दिल्याप्रमाणे बॅटरी केबल. त्याचबरोबर याच्यामध्ये येते तुम्हाला इंटरफेस केबल. या दोन केबल्स तुम्हाला याच्यामध्ये येतात. आता आपण हा बॉक्स अनलॉक हे करूया. तर हे मशीन आहे. हे मशीन पहा थोडस ह्याच्यामध्ये काय काय तुम्हाला मिळतं. तो ह्याच्यामध्ये एक मिल्क अॅनालायझर आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये तुम्हाला डेली विकली सोल्युशन आहे. बीकर 2 आहेत आणि 2 स्प्लंजर येतात. तर आपण हे अनबॉक्सिंग आता केले. हे पूर्ण मी पॅकिंग मधून आता काढतोय. तर आपण हे सर्व जे काही बॉक्स मध्ये होतं हे सगळं अनबॉक्सिंग केलं. ह्याच्यावरचे कव्हर सगळे काढलेत. ह्याच्यामध्ये असे प्लंजर आहेत. हे 2 येतात. ह्याच्यामध्ये काय इथे एक आहे. 2 बीकर येतात एसए कंपनीचे आणि एक डेली विकली सोल्युशन येतं. तर आपल्याला हे पहिला एअरबुश आपल्याला इथं लावून घ्यायचा आहे. हा जो प्लंजर आहे हा प्लंजर तुम्हाला काढायचा आहे आणि एअरबुश आपल्याला तिथं लावून घ्यायचा आहे. आता हा एअरबुशचं मी प्लास्टिक काढलं आणि ह्याच्यामध्ये प्रेस करतो. ओके. तर अशा पद्धतीने आहे. आता मी हा अॅनालायझर प्लग इन करतोय. लाईटला लावतोय. तर आता हे अॅनालायझर आपण प्लग इन केलेलं आहे. तर मी हे चालू करतो. हे चालू केल्यानंतर मशीनचं व्हर्जन येतं, सेन्सरचं व्हर्जन येतं ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर वॉर्मिंग अप येतं. आता हे वॉर्मिंग अप आल्यानंतर नवीन मशीनला सर्वात महत्वाचं आहे तुम्हाला की ह्याला एक सुरुवातीचे 3 ते 5 मिनिट तुम्हाला ह्याला द्यायचे आहेत. 3 ते 5 मिनिट झाल्यानंतर डिस्प्ले काय शो होते सांगतो. त्यानंतर या पद्धतीनं शो होतं. डेट येते, त्याच्याबरोबर टाइम येतो आणि चॅनेल कोणता चालू आहे हे येतं. मग आपल्याला पहिला ह्याच्यात काय बेसिक सेटिंग्स करून घ्यायचे ज्या आपण बॉक्स ओपन केल्यानंतर अनबॉक्सिंग केल्यानंतर. तर पहिला मेनू बटन प्रेस करून ह्याचा पासवर्ड टाकायचा आहे. आपण पासवर्ड टाकून 2409 पासवर्ड टाकून आपण क्लिनिंग आलं. त्याच्यानंतर सेटिंग्स हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तर आपल्याला आता सेटिंग्स मध्ये काय महत्वाच्या गोष्टी करायच्या त्या पहा. स्टार बटन दाबलं. RS-232 वगैरे जो पूर्ण जो डेटा ट्रान्सफर साठी लागणारी गोष्ट ही आपल्याला काही हलवायची नाही. अनेबल करेक्शन हे स्टार करून हे नो असतं. ह्याला पहिल्यांदा येस करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये पॉवर ऑन मिल्क टाईप. याचा अर्थ असा आहे की जिथं आपण हे अॅनालायझर देतो त्या ठिकाणी जर बफेलो मिल्क असेल तर इथं तुम्हाला बफेलो मिल्क करा. म्हणजे चालू केल्यानंतर सुरुवातीला बफेलो मिल्कच येईल. पण ज्या ठिकाणी जास्त दूध तुमचं काऊ मिल्क कलेक्शन आहे तिथं तुम्ही काऊ सेट करा आणि स्टार बटन दाबा. त्याच्यानंतर हे बाकीचे आहेत सिलेक्ट मिल्क टाईप्स वगैरे. सो आपण हे पुढे जायचं आहे आपल्याला. आणि SNA फॉर्म्युला हे आपल्याला सेट करायचं आहे. SNA फॉर्म्युला करण्याचं कारण असं आहे की संपूर्ण भारतामध्ये स्टेट वाईज फॉर्म्युलाचे काही थोड्या प्रमाणात फॉर्म्युला चेंज आहेत. म्हणून आपण आपल्याला इथं फॉर्म्युला चेंज करायला लागेल. स्टार केल्यानंतर KA म्हणजे कर्नाटकाचा सेट आहे बाय डिफॉल्ट. हा आपल्याला महाराष्ट्राचा करायचा आहे. साईड एरोना आपण हा गुजरात, वेस्ट बेंगॉल, आसाम आणि महाराष्ट्र MH आलेला आहे. MH आल्यानंतर स्टार बटन प्रेस करायचं आहे. त्याच्यानंतर परत मेनू बटन दाबायचा. अनेबल अॅनालायझर टाइम. तर ह्याला स्टार बटन प्रेस करा आणि हे नो आहे तिला येस करा आणि पुन्हा स्टार करा म्हणजे ते सेव्ह झालं. त्याच्यानंतर मेनू बटन प्रेस करा. 1 की रिन्स नो ठेवायचं आहे तुम्हाला. आणि त्याचबरोबर डिस्प्ले डेटा 1 तोच आहे. डिस्प्ले डेटा 2 तुम्हाला ठेवायचं. इथं ब्लँक आहे. इथं तुम्हाला टेम्परेचर TEMP हा आलेला ह्याला ठेवायचं आहे. ह्याच्यानंतर बाकी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी 4च सेटिंग चेंज करायचे. त्यानंतर उभा बाण दाबून बाहेर पडायचंय. या तुमच्या बेसिक सेटिंग झाल्या. या सेटिंग झाल्यानंतर मशीन एकदा बंद करायचंय तुम्हाला.
आणि एसए अॅनालायझरमध्ये कुठलंही सेटिंग्स चेंज केलं, कॅलिब्रेशन चेंज केलं तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मशीन एकदा बंद करायचं आहे, पुन्हा चालू करायचं आहे आणि त्यानंतरच तुमच्या मशीनच्या सर्व सेटिंग्स सेव्ह होतात आणि त्याचा डेटा त्या पद्धतीनं ट्रान्सफर होतो. थँक्यू व्हेरी मच. अशा पद्धतीनं बेसिक सेटिंग्स ह्याच्यामध्ये करायचे आहेत आणि तुम्ही अॅनालायझर वापरायला घेऊ शकता. थँक्यू.